निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, हा बोला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मला अनुभव शेअर करायचा होता. हा सांगा ना. वेळ आहे का तुमच्याकडे? हो आहे आहे. काय कुठून नाही, बोलताय माझ्या तुम्ही? मुलासाठी मी 108 पारायणाचा संकल्प केला होता. अरे बापरे. स्वामी सारामृत. हा 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 हा, आणि त्याचं म्हणजे एका मुलीवर प्रेम होतं खरं तर. पण तिच्या घरची द्यायला तयार नव्हते ना. हा 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 हा. मग त्यांनी काहीतरी थोडं मारहाण पण केली माझ्या मुलाला. म्हणजे असं नको आहे ना गावात राहायचं म्हणल्यावर. गावातल्या गावात असल्यामुळं पण जरा वाटायला लागलं ना वेड्यासारखं जरा. बरोबर. हो. हा, म्हणून मी त्यासाठीच म्हणलं नको स्वामी, म्हणलं असलं काही नको आहे म्हणलं आपल्याला. आणायची तर चांगली व्यवस्थितच आणायची म्हणलं घरात. हो, मानापानाने. हा, मानापानाने. मग त्यासाठी मी संकल्प केला होता. आणि सांगायचं आनंदाची बातमी म्हणजे 11 पारायण झाली. 12व्या पारायणाला ती माणसं स्वतःहून घरी येऊन गेली. अरे वा. हा, आणि लगेच बैठकीचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यातच साखरपुडा पण झाला. अरे वा. मुलगा काय करतो? आणि मुलगा माझा जॉबला आता सध्या नाही, पण त्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्या पप्पामुळे. मध्ये एकदा मी केला होता ना शेअर. अनुभव शेअर केला होता. ते अपंग झालेत माझं मिस्टर म्हणून. हो हो, माहिती आहे ताई. हो. हा, केला होता ते. त्यामुळे त्याला कुठं जाता येत नाही ना. मग आता बघतोय त्याचं काम गावातल्या गावात चालू आहे का हायस्कूलवर. अच्छा. माझे मिस्टर हायस्कूलचे संस्थापक आहेत. अरे वा. हा, त्याच्यामुळे मग तिथं मुलगी झाले तिचं शिक्षण म्हणजे आता 12वी सायन्स नाही तिनं. अच्छा. हा, पुढे पण शिक्षण देणार आहे आम्ही तिला. अरे वा. हा, आणि इतकं म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वामी मला इतकं आनंदाची बातमी द्यायला लागलं. मी या पारायणाच्या एवढ्या 11 पारायण झाली एवढ्यात मी समर्थांना म्हणलं मला तुमच्याकडे यायचं आहे. म्हणलं मला एक दिवस असा आला की त्या दिवशी मी आमच्या शेजारच्या सगळ्या बायका आम्ही जीप करून आम्ही ह्याला गेलो, अक्कलकोटला गेलो. आणि पाठीमागच मला आनंदाची बातमी गुरुवारी समजली की ती माणसं आपल्या घरी येऊन सांगून गेले की साखरपुड्याची तारीख पण दिली. लगेच 4 तारखेला साखरपुडा पण झाला. आम्ही गेलो गुरुवारी, रविवारी साखरपुडा झाला. 3-4 दिवसात तर तयारी सगळी. वा. ते छान. लग्न आता दिवाळीत करायचं. हो. अरे वा. हा, थोडं वय कमी पडते म्हणून आम्ही थांबलोय. म्हणलं नको लग्न लगेच करायला. बरोबर बरोबर. हा, फक्त आम्ही काय म्हणायचो आपण बैठक टाकू आणि जमवून ठेवूया वाटल्यास म्हणायची. ते तसं नको म्हणायची करायला. अच्छा. हा, मग पण पुढचं काय त्यांची म्हणजे ती नकोच म्हणायची, गावात द्यायला नाही म्हणायची. हो, असं झालं होतं. मग त्याच्यासाठी म्हणलं हे परत. आणि शेवटी कसं असं मुलांच्या भावना असते त्या, मग थोडं समजून त्यांनी पण घ्यायचं आपण पण घ्यायचं म्हणलं. बरोबर आहे. खरंय. मग मी म्हणलं आता तिचं समजा माझा मुलगा चुकला असता तर एक मान्य करत होते, पण ती मुलगी पण तेवढीच चुकली होती ना. हो. मग मी म्हणलं दोघांच्या मनात आहे म्हणल्यावर आपण त्याला हिट करू शकत नाही, अडवू शकत नाही म्हणलं. खरंय. हा, आणि मला म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वामींनी इतकी प्रचिती दिली, खूप प्रचिती दिली या पिरियड मध्ये. हा, आणि तुम्हाला पण ती माझ्या शेतातलं पण सांगितलं होतं ना एकदा. ती माझा शेअर नाही झाला पण आला नव्हता अनुभव. येईल. हा, तर ते माझ्या पुतण्याने अशी मारहाण केली आमच्या घरी येऊन. मग हा, ते शेतीचं मग आम्ही 1 महिनाभर तिकडे शेतीत गेलो नाही तर ती मका आपोआप एका पावसाच्या ह्याच्यावर मका आली होती. 50-60 हजाराची मका. हा, 50-60 हजाराची मका झाली ती न पाणी देता. बघा. आणि मी त्यावेळेस मात्र असंच मग आपल्यावर संकट काय यायला लागले ते मी आपल्या मोबाईल मध्ये ऐकून ते नाही का घोर कष्ट स्तोत्र नाही का. हा, ती मी दररोज 11 वेळा म्हणायची सकाळ संध्याकाळ. अरे वा.
आणि त्यांनी इतकं आम्हाला म्हणजे इतकं टेन्शन दिलं की तुम्ही रानातच यायचं नाही अजिबात म्हणायचं ते. बापरे. आणि मग असं करेन तसं करेन, काठी कुऱ्हाडी घेऊनच बसायची काय असलं लय मला आम्हाला लय त्रास दिला त्यांनी. बापरे. आणि मग मी म्हणलं स्वामी इथं आपल्या पाठीशी, म्हणलं स्वामी आपल्याला काही सुद्धा होऊ देणार नाही. खरंय. मग माझ्या मिस्टरांनी पण आम्हाला जाऊ दिलं नाही तिकडं. पण शेवटी मग आपलं शेत सोडून काय करायचं, असं पडत ठेवून तर काय करायचं मग. नाही, बरोबर आहे. आपण धाडस केलं तरी थोडं ती पण नंतर राहील ना पण जरा. हो, खरंय. हा मग आम्ही जाऊन परत भिजवायला लागलो. म्हणलं आता तेवढा जेवढा त्याचा अधिकार आहे तेवढा आपला पण अधिकार आहे त्या शेतीत म्हणलं. अगदी अगदी खरं. हा म्हणजे विहीर वर एकत्रित आहे ना दोघांचं. बरोबर. मग असं ते 4-4 दिवसाचं ती भिजवते, 4 दिवस भिजवते. पण ती मुद्दाम आम्हाला म्हणजे आमच्याकडे माणूस नाही त्याच्यामुळं तसं आमची परिस्थिती बघून करायला लागलं ना. हो. माणूस बळ नाही म्हणून तसं करायला लागला ते. बरोबर. मग मी म्हणलं आपल्याला माणूस बळ नाही, आपल्याला ते करायचंच नाही. भांडण म्हणून करायचं नाही म्हणलं आपल्याला. किती छान स्वामी जिथं केलं. तिथं आपल्याला इतकं छान देते म्हणलं फक्त समर्थावर तुम्ही हे करायचं, विश्वास ठेवायचा. आणि एका महिन्यानं बरोबर तो इतका शांत झाला की वरमान करून शांत बघत. बघा ना किती छान. हा इतकं म्हणजे मी स्वामी पुढे इतकं हात जोडून, आणि माझ्या गावात आता मंदिर झाले. हा. मी प्रत्येक गुरुवारी त्या मंदिरात जाते बघा स्वामींकडे. अरे वा. काय मला मागायचंय ती मी स्वामी पुढे मागत असते. खरंय. दुसरं कोण नाही आपल्यासाठी. हा आणि माझ्या मुलीला पण गुरुवारी जॉब लागला. आज 50,000 तिला पेमेंट आहे. वा. हा बापरे. नाही, खूप छान ताई. स्वामींची कृपा तुमच्यावर अशीच राहणार. हो हो हो. खूप छान. मी शेअर करते हा ताई. होय होय. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप छान वाटलं. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.